फोन करतात त्या मला माहित नाही. एक खून माफ करावा कोणाला? महिलांना? अच्छा अच्छा. नाही पण रोहिणी खडसे यांनी काल आंदोलन केलं. मी आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी बघितलेलं आहे. महिला दिनाचं निमित्त साधून त्यांनी त्या ठिकाणी तो कार्यक्रम घेतलेला दिसतोय. निश्चितच त्यांनी राष्ट्रपतींकडे मागणी केलेली आहे. त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे, काय कोणता खून माफ करायचा कोणता नाही, ते त्या बाबतीमध्ये राष्ट्रपतीच त्यांना उत्तर देतील. महत्वाची कामं अजून प्रलंबित आहे. नाही, मला वाटतं कुठलंही काम प्रलंबित नाही. सगळ्या कामांची लाईन लागलेली आहे. आता आपण बघतात की सर्व अधिकारी आमचे सर्व मॅप घेऊन रोड मॅप तयार करून त्या ठिकाणी आलेले आहेत. आज मीटिंग सुद्धा त्या संदर्भामध्ये एक विस्तृत मोठी बैठक सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. मला वाटतं की कुंभची तयारी आमची अतिशय वेगाने सुरू आहे. पालकमंत्री नाही म्हणून कुठेतरी तयारीला खोळंबा झालेला आहे किंवा उशीर होतोय असं होणार नाही. तो मला काही माहिती नाही, माझ्याकडून हा विषय आलेला नाही. पण या संदर्भामध्ये मी तात्काळ चौकशी करतो, जिल्हाधिकाऱ्यांना माहिती घ्यायला सांगतो आणि ते काय व्यवस्था करता येईल ते आपण तात्काळ त्या ठिकाणी करू. मला या बाबतीत काही माहिती, मी कुंभमेळ्याचा मंत्री आहे, त्यामुळे मला त्यासाठी यावंच लागतं. आता तो पालकपणे तिरडा जेव्हा सुटेल तेव्हा सुटेल. पण आता सध्या कुंभमेळ्याची तयारी आपल्याशी खूप महत्वाची आहे आणि ती तयारीला आम्ही लागलेलो आहोत. त्याच्यामध्ये कुठेही कमी होणार नाही किंवा वेळेत आम्ही सर्व कामं ती पूर्ण करणार. महायुतीच्या वरिष्ठ आज त्यामुळे कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये मुद्दाम सर्व भागाची पाहणी करण्यासाठी विशेष करून रामकुंड असेल, इथला परिसर असेल, रिंग रोड असेल, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मी जाणार आहे आणि सर्व भागाची पाहणी करून सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन, कारण आता वेळ आपल्याकडे कमी आहे. 2.2 वर्ष आपल्याकडे शिल्लक आहेत आणि यावेळेला आपण बघितलं प्रयागराजच्या धर्तीवर या ठिकाणी भक्तांची येणारी जी गर्दी आहे भाविकांची, ती जवळपास तिप्पट चौपट होणार आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची आहे आणि म्हणून आजचा दौरा माझा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आमचे मित्र मंगलप्रसाद लोढा त्यांच्या खात्याच्या माध्यमातून एक क्रीडा स्पर्धा चाललेल्या आहेत आणि त्याचाही समारोप बक्षीस समारंभ आहे, त्यासाठी मी आलेलो आहे. सगळ्या साधू मंतांशी मी प्रमुख सगळ्यांशी बोललेलो आहे कुंभमेळा मंत्री म्हणून, आणि प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल त्यांच्या आश्रमावर जाऊन आम्हाला आमंत्रण द्यावं लागतं. त्या पद्धतीने आम्ही सर्वजण आमंत्रण देणार आहोत आणि असं कुठेही चूक झाली यामध्ये असं झालेलं नाही. माझा संपर्क सर्व जे प्रमुख महाराज आखाडे आहेत त्यांच्याशी सुरू असतो. मला या बाबतीमध्ये कुठली माहिती आपण सांगत होता, पण त्याच्यामध्ये जे ग्रॅज्युएट आहेत, जे शिकलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना संधी दिलेली आहे. म्हणून हा सुटला तो सुटला तर मला माहिती घेतल्यावरच ते कळेल नेमकं काय आहे. तशी त्या संदर्भामध्ये मी जिल्हाधिकाऱ्यांना आजच सांगतो. मी ते अण्णा मोर्चा वगैरे बघितला मी आपल्या चॅनलवरून. तशी त्या संदर्भामध्ये तात्काळ माहिती मी या ठिकाणी घेतो आणि अतिशय जलद गतीने त्या ठिकाणी काय व्यवस्था करता येईल त्या संदर्भामध्ये निर्णय करतो. सतीश भोसलेच्या घराची झडती घेतलेल्या लोकांना जर पैसे मिळत असतील आणि त्यांची नावं टाकली गेली असतील तर हा चौकशीचा एक भाग आहे. त्या संदर्भामध्ये आपण सखोल चौकशी याची करून जे दोषी असतील, जाणीवपूर्वक जर कोणी असं केलेलं असेल तर त्यांच्यावर कारवाई करू. जयंत पाटील भाजपच्या